प्रियंका जायके के तडका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे। आज आपण बनवणार आहोत डांगराची भाजी। त्याला कोणी कोळं असं म्हणतात, तर कोणी डांगर असं म्हणतात। छान डांगर त्याचं हिरवं मागचं बाजूचं कट करून छान पाट काढून छोट्या छोट्या आकारात कट करून घ्यायचे आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता, थोडासा लसूण चिरून घ्यायचा आहे। फोडणीसाठी आपण जिरे आणि मोहरी, मीठ, लाल तिखट, हळद आणि थोडासा गूळ वापरणार आहोत। चला तर आपण फोडणीला सुरुवात करूया। तेल तापलं की त्यात आपण जिरे मोहरी टाकून घेणार आहोत। जिरे मोहरी तडतडायला लागली की त्यात आपण लसूण आणि कढीपत्ता टाकून घेऊया। लसूण आणि कढीपत्ता छान झाला की त्यात आपण आधी डांगर टाकून घेऊया। त्यानंतर आपण मिरची मसाले टाकणार आहोत। डांगर चांगलं परतून घ्यायचं आणि मग मिरची मसाले टाकायचे आहे। छान परतलं गेलं की लाल तिखट, हळद, मीठ आणि गूळ टाकून छान कालवून घ्यायचं आहे। आणि एक 10 ते 15 मिनिटं भाजी छान वाफवून घ्यायची आहे। अशा प्रकारे तयार आहे आपली डांगराची भाजी, कोळ्याची भाजी। तुम्ही सुद्धा ट्राय करा, आवडेल। आंबट गोड तिखट अशी छान मस्त अशी चवीला लागणारी झणझणीत अशी कोळ्याची भाजी, डांगराची भाजी। थँक्यू। रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक बटन नक्की दाबा।